मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय की आर्या जीवा आणि नंदिनीसाठी पाणी आणते. दोघे जण तिच्या घरी आलेत. जीवा म्हणत असतो पाणी वगैरे नकोय आम्हाला आर्या, तू बस, आम्हाला जरा महत्त्वाचं बोलायचंय तुझ्याशी. आता ऍक्च्युली कालचा मुद्दा मागे पडला बरं का प्रेक्षकांनो. काल तुम्ही खूप छान कमेंट्स केल्या होत्या. जीवाचं वागणं तुम्हाला पटलं नाहीये, पण मला असं वाटतं की जीवाने त्याच्या एका वाक्यात जस्टिफिकेशन दिलं. तो तिला म्हणाला होता, जर येणारं बाळ आपण दोघं एकरूप नसताना आलं तर मग काय न या सगळ्याचा खटाटोप करण्याचा उपयोग. त्याचं म्हणणं एका वाक्यात बरोबर पटलं प्रेक्षकांनो. आणि त्याच्या मनात आर्याबद्दल काहीच भावना नाहीये, पण आर्या त्याच्या मागे लागलेली म्हणून ती मुद्दाम त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करते. आज पण त्यांनी हेच दाखवलं बघा. आता जीवा आर्याला स्पष्ट विचारतो, मला सांग आर्या, तू कधीपासून एन्झायटी फील्स घेतेस? ते म्हणजे तू तिच्याकडे बघू नकोस, नंदिनीकडे, माझ्याकडे बघून उत्तर दे. आता आर्या नंदिनीकडे बघायला लागते ना, म्हणून जीवा तिला म्हणतो, बोल आर्या, कधीपासून घेतेस त्या एन्झायटी पिल्स? आर्या म्हणते, गेल्या 3 वर्षापासून घेते मी. जीवा म्हणतो, हे तुला आम्हाला सांगावंसं नाही वाटलंस? का घेतेस तू एन्झायटी पिल्स? त्यावर आर्या म्हणते, का घेत असतो आपण एन्झायटी पिल्स? जीवा म्हणतो, मला माहित नाही ना, म्हणूनच तुला विचारतोय, तू का घेतेस त्या पिल्स? त्यावर आता ही आर्या म्हणते, तुझं जग आणि तुझा श्वास कोण आहे रे जीवा? त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी. त्यावर आर्या त्याला म्हणते, नंदिनी जर तुझ्या आयुष्यातून निघून गेली तर तू काय करशील रे? जीवा म्हणतो, वाटेल ते बोलू नकोस आर्या. आर्या म्हणते, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू जन्मजेय. त्यावर आता तो जीवा म्हणतो, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मी तुला प्रश्न विचारला ना आधी. त्यावर आर्या म्हणते, मग तू पण आधी उत्तर दे. नाही, नंदिनी तुझ्या आयुष्यातून निघून गेली तर तू काय करशील जन्मजेय? आणि तू आता एकटा आहेस, बोल ना, काय करशील मग तू? होईल काय तुझं? त्यावर जीवा म्हणतो, माहित नाही, मी वेडापिसा होईल, डिप्रेशनमध्ये जाईल. आर्या म्हणते, डिप्रेशनमध्ये काय करतात मग माणसं? जीवा म्हणतो, दारू वगैरे पितात माणसं, मी पण पिलो असतो कदाचित. मग त्यावर आर्या म्हणते, हो ना, बरोबर, मी सुद्धा प्यायले, त्यावेळेला मीच केलं. प्रेक्षकांनो, मला जीवाचं उत्तर पटलेलं नाहीये बरं का. डिप्रेशनमध्ये दारूच पिली पाहिजे असं काही नाहीये, बरीच चांगल्या गोष्टी करायसाठी सुद्धा असतात जगात. असो, मालिका आहे म्हटल्यावर काहीही दाखवतात. असो, आर्या आता जीवाला जस्टिफिकेशन द्यायला लागते. मी पण त्यावेळेला एवढी नशा केली की मी माझ्या बाळाला आणि जीतला विसरू शकेल. माझ्या बाळाला आणि जीतला मी गमावल्यानंतर नंदिनीने मला ट्रॅकवर आणलं. मी डॉक्टर झाले, अवॉर्ड मिळाले मला भरपूर, मी यशस्वी झाले, पण तरी सुद्धा माझं बाळ मी नाही वाचवू शकले ना. या सगळ्या आयुष्याचं मी काय करणार होते? माझी माणसंच नसतील तर यासारखं मोठं अपयश नव्हतं माझ्यासाठी. आणि माझं पण तेच झालं. लोकांच्या बाळांना मी मृत्यूच्या दारातनं वाचवलं. ज्या बाळांना जगायचे चान्सेस पण नव्हते त्या बाळांना मी जगवले. आज ती बाळं फिट आणि फाईन आहेत. तेव्हा माझ्या मनात विचार येतोच ना की ज्या हाताने हजारो जीव वाचवले त्याच हाताने स्वतःच्या बाळाचा जीव का नाही वाचवला? मी का नाही वाचवू शकले स्वतःच्या बाळाचा जीव? हा विचार जेव्हा मनात येतो ना, तेव्हा असं वाटतं की की मी कुठे आहे? मला त्रास होतो, घाबरायला होतो, स्ट्रेस येतो, मला थरथरतात माझी हातं. लहान मुलांचे ऑपरेशन करताना हात थरथरून चालणार अशी आर्या त्या ऑपरेशन थिएटरमध्ये नको, म्हणून मी अँझायटी पिल्स घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू मी कंट्रोल करायचा प्रयत्न करत होते. नंदिनी म्हणते, अगं आर्या, तू सरोगसीच्या आधी का नाही सांगितलंस आम्हाला हे सगळं? त्यावर आर्या म्हणते, तुम्हाला वाटतंय हे सगळं एवढं सिरियस नाहीये, मी अजून हात पण नाही लावलाय त्या एन्झायटी पिल्सला, मी प्रेग्नंट झाल्यापासनं. जीवा म्हणतो, अगं तू आम्हाला सांगायचं असतं ना, एकदा तरी सांगितलं असतंस ना तू आर्या. तू जर आम्हाला सांगितलं असतंस तर आम्ही तुला रिजेक्ट केलं असतं सरोगसीसाठी. तू का खोटं बोललीस आमच्याशी? आम्हाला किती ट्रस्ट इश्यूज झालेत. नाही, मी तुला तर काही माफ करू शकणार नाही आर्या. आता माझ्या नजरेतनं तू उतरली आहे. आर्या रडायला लागते आणि म्हणते, जन्मजय असं नको बोलूस रे, मी नाही केलाय विश्वासघात तुझा. अरे तुमचा, मी खरंच सांगते, विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज प्लीज प्लीज, असं म्हणून ती रडायला लागते बरं का. आणि अचानक तिला वॉमिटिंग येते आणि ती पळत पळत बाहेर जाते. मग नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही खूप बोललात तिला, बघा ना जीवा, तिला किती त्रास होतोय. नंदिनी दोन्हीकडनं पण बोलते बरं का प्रेक्षकांनो. एकीकडे तिला जीवाने आर्याची काळजी घेणं पटत नाहीये, अर्थात कुठल्याही बायकोला पटणारच नाही, पण दुसरीकडे ती आर्याला खूपच सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करते, कारण आर्याच्या पोटात तिचं बाळ आहे म्हणून. आर्या आता बाहेर जाते आणि या दोघांना बघते बरं का एकमेकांना बोलताना, आणि स्वतःच्याच मनाशी ठरवते, मी नाटक काय केलं उलटी यायचं, आणि जीवाचा राग गेला. वा आर्या वा. आता ती एकदम आतमध्ये आलेली दिसते आपल्याला आणि पाणी वगैरे देते नंदिनी तिला. मग जीवा तिला सॉरी म्हणतो, ठीक आहे आर्या, ठीक आहे, जे झालं ते झालं, विसरून जा आता, आय एम सॉरी, आणि प्लीज खोटं बोलू नकोस आणि हे सगळं असं आमच्यापासून लपवाछपवी करू नकोस. मग आर्या लगेच नंदिनीला जवळ घेते आणि नंदिनी तिला,
आणि हे प्रकरण इथे शांत होऊन जातं. म्हणजे बघा, मुद्दा पुढे वाढण्यापूर्वीच हे मुद्दा मध्येच खोडून टाकतात बरं का. आणि मालिकेचा जो नवीन प्रोमो आला तो आपल्याला आता लगेच उद्या परवा दिसणार आहे. आर्याला आता पपई देणार आहे रम्या आणि सगळं सत्य उकळणार आहे तिच्याकडनं. पपई द्यायचा बिझनेस का सुरू करत नाही रम्या? नाही म्हणजे पपई फळं विक्रेते वगैरे असा बिझनेस केला तर चांगला चालेल नाही का? असो काही दाखवतात गड्या मालिका, काही दाखवतात प्रेक्षकांनो. आता वसू आत्याचा आणि रम्याचा सीन दाखवलाय त्यांनी. वसू आत्या म्हणतात, "ए बाई रम्या, मला वाटतं जीवाचंच बाळ असणार आहे त्या आर्याच्या पोटात. कारण ती आर्या आल्यापासून जीवाचं आणि तिचं काहीतरी चालू असतं गं." "अगं ए रम्या, हे खरं असलं ना तर नंदिनीचा संसार मोडला म्हणून समज बघ." आता मारे आपल्या समोर त्या जीवाची बाजू घेऊन भांडत होती नाही. आता जीवाला कसं म्हणेल माहिती का ती, "जीवा, असं कसे हो वागलात तुम्ही माझ्यासोबत?" आता रम्या हसायला लागते आणि म्हणते, "ओ आई, ती आजीच बोलते नेहमी." "पण काय गं आई, जीवा सॉलिड पोहोचलेला निघाला गं. नंदिनी प्रेग्नेंट असताना तो चक्क दुसऱ्या बाईकडे घसरला. आर्या पण प्रेग्नेंट आहे आणि याच्यामुळे अरे बापरे. आता मला ना बघायचंच आहे. म्हणजे जीवा आता नंदिनीला हे सगळं सांगेल किंवा नंदिनीला हे कळेल तेव्हा तिचं काय होईल?" मग स्वात्या म्हणतात, "अगं रम्या, हे नंदिनीला कसं कळेल ना याचा विचार करायला हवा. अगं आपल्या हातात केवढा मोठा बॉम्ब आहे. आता तो कधी आणि कसा फोडायचा ना हे फक्त आपण ठरवायचंय." त्यावर आता रम्या म्हणते, ठरवावं तर लागेलच." आता यांनी तो प्लॅन लगेच केलाय बरं का. कारण काव्याच्या सोनोग्राफीमध्ये झालाय प्रॉब्लेम. अरे यांच्या घरात प्रॉब्लेमच प्रॉब्लेम असतात. कधी काही चांगलं होऊच शकत नाही का यांच्याकडे. आता इथे बघा त्या सीनमध्ये दाखवलंय, पार्थ आणि काव्या बाहेर आलेत हॉस्पिटलच्या आणि काव्या सॉलिड टेन्शनमध्ये असते, रडत असते. पार्थ म्हणत असतो, "मला वाटलंच होतं असंच काहीतरी होईल." काव्या म्हणते, "अहो पार्थ, असं नका टेन्शन घेऊ, अजून काही झालं नाही असं." पार्थ चिडतो आता खूप आणि म्हणतो, "मग काय काही व्हायची वाट बघायची आहे का तुम्हाला?" काव्या म्हणते, "असं काय करता? कुठे काय झालंय? तुम्ही चिडू नका ना माझ्यावर." पार्थ म्हणतो, "बरं बरं, सॉरी, तुम्ही नका रडू. बघू आपण काय होतंय ते बघू." आता यांनी थोडा सस्पेन्स ठेवलाय बरं का. नेमकं काव्याच्या सोनोग्राफीत काय झालंय ते आता घरच्यांसमोर सांगतात. पण त्याचा वाद फार रंगवतात बरं का. पण काव्या आता घाबरलेली असते. ती म्हणते पार्थला, "आता घरी सगळ्यांना कळलं तर काय होईल? आईंना टेन्शन येईल ना." पार्थ म्हणतो, "काळजी नका करू, बघू आपण काय करता येईल ते." आता लगेच ते घरी आले असा सीन घेतला त्यांनी. मग आल्या आल्या मानिनी त्यांना विचारते, "ए पोरांनो, काय झालं रे? काय झालं सोनोग्राफीमध्ये? बाळ आता दिसायला लागलं असेल ना? अरे बाळाचा आकार दिसत असेल ना पोराय हो?" विक्रम म्हणतात, "मानिनी, अगं हो हो, किती उत्साह दाखवतेस." मानिनी म्हणते, "अहो उत्साह असणारच. मी ना आजकाल असं म्हणजे अपडेटेड असते बघा. म्हणजे कसं असतं, काय असतं, आजकालची टेक्नॉलॉजी काय आहे, आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात तसं होतं, असं मी पोरांसमोर काही तुणतुणं वाजवत नाही. मी अपडेट राहते हो. त्यांच्याकडनं मी जाणून घेते सगळं. म्हणून म्हणते, म्हणजे बाळाचा आकार दिसला असणार आहे ना. 5व्या महिन्याची सोनोग्राफी होती काव्याची. काय ग बाई काव्या, दाखव ना रिपोर्ट." काव्या आणि पार्थचा चेहरा लटकलेला असतो, उदास असतो. मग मानिनी घाबरते आणि म्हणते, "काय झालं?" नंदिनी म्हणते, "काय झालं काव्या? टेन्शनमध्ये दिसताय तुम्ही. ठीक ठीक आहे ना सगळं?" पार्थ आता सांगतो बरं का सगळ्यांना, पण पुन्हा नेहमीप्रमाणे थोडा सस्पेन्स आणला त्यांनी. वसू आत्या म्हणतात, "अरे बाबा पार्थ, सांग ना काय झालं? काय झालं रे बाबा?" मग वसू आत्या पुढे म्हणतात, "बाळ ठीक आहे ना बाबा, बाळाला काही." आता लगेच विक्रम म्हणतात, "अगो काय गो वसुताई, तू नेहमी अशी का बोलते ग?" वसू आत्या म्हणतात, "काळजी वाटली रे विक्रम." रम्या म्हणते, "आई जरा शांत हो ग." जीवा म्हणतो, "बोला ना पटकन, आमच्या पोटात गोळा आलाय." पार्थ मग सांगतो, "आम्ही सोनोग्राफी करायला गेलो होतो तेव्हा डॉक्टरांनी चेक केलं आणि त्यांनी सांगितलंय की आता तो सांगतो की डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे आता काव्याची डिलिव्हरी प्री मॅच्युअर्ड होणार आहे, 7व्या महिनीच होणार आहे असं म्हणणं आहे यांचं. मंडळी मला प्लीज सांगा कोणाला माहिती असेल तर. आता मला तर झालेत बाबा 2-2 लेकरं, पण मी कधी या गोष्टीचा विचार नाही केला. म्हणजे असं मेडिकलमध्ये होतं का? आधीच कळतं का 5व्या महिनी की 7व्या महिनी डिलिव्हरी होणार आहे वगैरे? हे सगळं जरा वेगळंच वाटतंय ना. असो आता नंदिनी घाबरते, तिला जवळ घेते काव्याला आणि म्हणते, "अरे बापरे काव्या, काय गं? बस तू खाली बस बरं. काय म्हणाले डॉक्टर? कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणे ना? म्हणजे कोणी तपासलं कोणी तुला?" मानिनी म्हणते, "कोणी तपासलं म्हणजे? आर्यानेच तपासलं असेल ना तिला." नंदिनी आता काव्या म्हणते, "नाही, आर्या नव्हती दवाखान्यात, ती दुसरी डॉक्टर होती. माझा आणि आर्याचा कॉन्टॅक्टच होत नाहीये खूप दिवसापासून. स्वाती नावाच्या डॉक्टर आहेत, त्यांनी मला तपासलं. आर्याने त्यांना सांगून ठेवलं होतं म्हणे." आता रम्या म्हणते, "अगो असं कसं काव्या? अगं ती डॉक्टर आहे ना तुझी, आणि शिवाय तुझी बहीण आहे, आणि तुझ्या ट्रीटमेंटच्या वेळेला ती अवेलेबल नाही म्हणजे कमालच आहे बाई." मग स्वात्या पण म्हणतात, "हो ना बाई, कमालच आहे." लगेच आता विक्रम म्हणतात, "ठीक आहे, डॉक्टरचं महत्वाचं नाही काही, डॉक्टरांनी तपासलं ते महत्वाचे, कोणी का डॉक्टर असे ना." "काव्या काय म्हणाले सांग बरं डॉक्टर." मग पार्थ म्हणतो, "बाबा ते डॉक्टर म्हणाले की प्री मॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते, ते मेडिकल कंडिशन असते ती." आता तो काहीतरी इंग्लिशमधनं सांगतो बरं का. काव्या त्याचा अर्थ सांगते की ते वेळेआधी डिलिव्हरी होऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलंय. मिथून काका म्हणतात, "अच्छा असं आहे का काही?"
अरे असू द्या पोरांनो, बाळांना जरा जास्ती घाई झाली आहे बाहेर येण्याची. आजी आजोबांना भेटायचं असेल ना त्यांना. आता मिथून काका थोडं वातावरण बदलावं म्हणून थोडंसं ह्युमर घालतात. पण आता विक्रम म्हणतात, मिथून हे बघ तुझा थॉट चांगला आहे बरं का बाबा, पण खरंच काही काळजीचं कारण नाही ना रे पोरांनो? काय काय म्हणजे कशामुळे झालं हे सगळं? काही कारण सांगितलं का डॉक्टरांनी? आता पार्थ काही बोलणार तेवढ्यात आता वसू आत्या म्हणतात, मला काय वाटतं काव्या ना धावपळ करते ना फार, म्हणून हे सगळं झालेलं दिसतंय. आता लगेच नंदिनी म्हणते, वसू आत्या प्लीज, काव्याच्या अभ्यासाचा आणि धावपळीचा काही संबंध नाहीये यामध्ये बरं का. नाही म्हणजे प्री टर्म डिलिव्हरी ही एक कंडिशन असते. तू काळजी नको करूस काव्या, आपण सगळे मिळून घेऊ काळजी, सगळं काही होईल व्यवस्थित. काव्याला ती समजवत असते नंदिनी, पण मानिनी म्हणते, अगं ए नंदिनी, सगळं ठीक होईल या आशेवर असं विसंबून नाही राहायचं. आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी ना नंदिनी. आणि मिथुन भाऊजी, हे बघा खरं सांगू का, ही गोष्ट चेष्टेवारी नेण्यासारखी मुळीच नाहीये. हे सगळं आपण काळजीने सांभाळायला हवं ना. म्हणजे यांच्या माहेरी आधीच मिसकॅरेजची हिस्ट्री, आणि त्यातनं आपण विचार करायला हवा ना आता या गोष्टीचा. त्यावर आता विक्रम म्हणतात, बरोबर बरोबर बोलतेस मानिनी तू. ए बाबा पार्थ काव्या, तुम्ही काळजी नका करू, आम्ही घेऊ काळजी, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. जे काही लागलं ते सगळं करू पोरांनो. नाही वाटलं तर मानिनी आणि मी आहोत, अरेंज करू, काय डॉक्टरांकडे जाऊ, समजून घेऊ त्यांच्याकडनं काय आहे नाही ते. मानिनी म्हणते, हो बरोबर बोलताय आहो तुम्ही. आणि हे पोरांनो, तुम्ही ना आम्हाला इन्व्हॉल्व का करत नाही रे या सगळ्या गोष्टींमध्ये? आजकाल आई वडिलांना म्हणजे आजी आजोबांना पण येऊ देतात रे सोनोग्राफीच्या आत रूममध्ये. डॉक्टरांना बोलायचं असतं आजी आजोबांशी, पण तुम्ही पोरं आम्हाला काही सांगतच नाही. म्हणजे माझ्या दोन्ही सुनांची प्रेग्नन्सी आणि मला काही माहीत नसतं. त्यांची औषधं काय, पथ्यपाणी काय. मला तर असं वाटायला लागलंय, बाळं आली ना की डायरेक्ट ती आमच्या हातातच येणार, आम्हाला काही सांगायचंच नाहीये तुम्हाला. मानिनी जरा चिडलेली असते आणि साहजिक आहे तिचं चिडणं. विक्रम म्हणतात, मानिनी मानिनी थांब जरा बाई, आपला विषय आहे का हा? मानिनी म्हणते, बरं राहिलं, पण आपण भेटू बरं का त्या डॉक्टरांना. आता वसू आत्याला चान्सच मिळालाय बरं का प्रेक्षकांनो यांच्या चर्चेमुळे. मानिनी म्हणते, ए बघ बाई काव्या, मला असं वाटतंय की मी तुला नेहमी म्हणते तसं तुला खरंच बाई आराम करावा लागेल बरं का. आता हे काव्याला काही पटे ना बरं का प्रेक्षकांनो. मोठे माणसं सांगतात ते ऐकावं कधी कधी. आता काव्याची पहिलीच वेळ आहे त्यामुळे तिलाही कळत नाही. पार्थ म्हणतो, बरोबर बोलते आई तू, त्यांना आरामच सांगितलाय डॉक्टरांनी. आता काव्या पार्थकडे बघते आणि त्याला म्हणत असते की सांगू नका म्हणून. मग लगेच आता रम्या म्हणते, अच्छा डॉक्टर असे बोलले का? अरे बरं झालं पार्थ, एका अर्थी डॉक्टर बोलले ते बरोबर बोलले, तिचा आराम होईल ना. अगं काव्या बाई, तू न आरामच कर आणि आतापासून घरात राहायची सवय करून घे. झालं आता या एका वाक्यावरनं लगेच भांडणं सुरू होतात त्यांच्या घरामध्ये. म्हणजे चर्चेचा विषय कुठल्या कुठे गेलाय बघा. आता रम्या तिला सहज म्हणते, बाई तू आराम कर. ऍक्च्युली रम्याच्या मनात वाईट उद्देश असला तरी तिचं म्हणणं बरोबर होतं बरं का प्रेक्षकांनो. काव्याने या दिवसात आराम करायलाच हवा. शेवटी आई म्हणजे पुनर्जन्म असतो, आईचा सुद्धा आणि बाळाचा सुद्धा एक नवीन जन्म असतो प्रेक्षकांनो. त्यामुळे या काळात काळजी तर घ्यायलाच हवी ना. काव्या चिडते बरं का आता रम्यावर आणि म्हणते, गप्प बस ग तू, मी काही घरात बसणारी मुलगी नाहीये आणि तू मला शिकवू नकोस रम्या, मी काय करायला हवं आणि काय नाही ते. ती रम्यावरच चिडते बरं का प्रेक्षकांनो. सगळा राग तिच्यावर निघाला असं म्हणायला हरकत नाहीये. रम्या म्हणते, अगं असं काय करतेस काव्या, मी काही चुकीचं नाही बोलले. लगेच काव्या म्हणते, माझ्या बाळाला काही होणार नाहीये, मी काही होऊ देणार नाहीये. काव्या आहे मी, काव्या, मी आजकालच्या काळातली मुलगी आहे. मी सिद्ध करून दाखवेल तुला, कुठल्याही गोष्टी मी सक्षमपणे करू शकते. मानिनी म्हणते, अगं काव्या फक्त प्रश्न सांभाळण्याचा नाहीये बाई. रम्या म्हणते, मामी मी तेच म्हणते, एकाच पातेल्यात खीर आणि आमटी कशी बरं राहील? आता कोणाला समजे नाही हिने काय उदाहरण दिलं. लगेच आता नंदिनी म्हणते, अगं ए रम्या, काय बोलतेस ग तू, बोलायच्या आधी विचार तरी करत जा. रम्या म्हणते, ओ नंदिनी ॲक्च्युली सॉरी, माझं उदाहरण चुकलं असेल द्यायला. अगं बाई मला एवढंच म्हणायचं आहे की एक चांगली आई आणि एक चांगली IAS ऑफिसर यापैकी म्हणजे या दोन्हीपैकी एकाची निवड करावी लागेल ना काव्याला. आणि काव्या, अगं त्यात एवढं वाईट वाटण्यासारखं काय आहे अगं? लगेच आता हे विक्रम म्हणतात, रम्या तू उगाचच काही बोलतेस, मध्ये मध्ये थांब जरा थांब. अगं आजकालच्या पोरी करिअर आणि पोरं दोन्ही व्यवस्थित सांभाळतात आणि काव्या ते सांभाळेल माझी खात्री आहे बरं का. नंदिनी म्हणते, हो मलाही खात्री आहे. आता जीवा पण म्हणतो, हो मला पण खात्री आहे. मग पार्थ म्हणतो, हो खात्री आहे, पण दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत ना. मग मिथुन काका बोलतात बरं का मध्ये. आणि तत्पूर्वी मानिनी छान बोलते. ती म्हणते, एक सांभाळण्याच्या वेळेला दुसऱ्याकडे दुर्लक्ष होऊ नये एवढंच आम्हाला वाटतं. मिथुन काका म्हणतात, वहिनी तसं नाहीये, त्या पोरांचं म्हणणं बरोबर आहे, काळ बदलला आता वहिनी. आजकालच्या बायका सगळं कामं सरकारी कार्यालयापर्यंत करतात, म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करतात बघा. अहो मागं नाही का, म्हणजे फॉरेनमध्ये बायका मंत्रीपदाची शपथ घेतात लेकरू कडेवर घेऊन. वहिनी आता बोला. आता वसू आत्या म्हणतात, ए बाबा मिथून इथे पोराला कडेवर घेऊन काय काय गोष्टी करता येतात हा विषय चाललाय का बाबा? अरे कुठल्या कुठे बोलतोयस तू, पोर आधी जन्माला तर येऊ दे,
ते आणि येण्याआधीच हे प्री डिलिव्हरीची भानगड आली ना बाबा. काव्या म्हणते, कशाची भानगड, काय भानगड, तुम्ही काय चर्चा करताय या सगळ्या गोष्टीची, मला मुळात कळतच नाहीये. काव्या चिडते बरं का सगळ्यांवर. आणि आता ती म्हणते, माझं बाळ सुखरूप आहे, काहीही झालेलं नाहीये माझं बाळ, सगळं सुरू होणार आहे माझं पण आणि माझ्या करिअरचं पण, आणि बाळ पण मी व्यवस्थित सांभाळेल. त्यावर जीवा म्हणतो, दॅट्स द स्पिरिट. नंदिनी म्हणते, हो काव्या, व्यवस्थित काळजी घेतली तर सगळं छान होणार आहे, डोंट वरी. रम्या म्हणते, अगं नंदिनी, आमचं पण हेच म्हणणं आहे, पण या सगळ्या गोष्टी तुमच्या डॉक्टरला सांगू दे ना. वसू आत्या म्हणतात, हो बरोबर बोलते रम्या. ए बाई मानिनी, तू त्या आर्याला बोलव बरं घरी उद्या. नाही, तिला विचार की काव्याची डॉक्टर आहे ना, तिला विचार सगळं नीट होणार आहे का, सोनोग्राफीला ती नव्हती, घरी आहे बाई, सांग घरच्यांना ही काय भानगड आहे, प्री डिलिव्हरी वगैरे काय काय कॉम्प्लिकेशन्स असतात यात, हे तिनं सांगायला हवं ना घरी येऊन. विक्रम म्हणतात, बरं वसुताई, तू कशाला मध्ये बोलतेस, त्यांनी विचार केला असेल ना या सगळ्याचा. आता वसू आत्या काही बोलणार तेवढ्यात मानिनी म्हणते, ओ थांबाव विक्रम, वसुताई बरोबर बोलताय. नाही काव्या, तू त्या आर्याला घरी बोलवून घे बरं बाई, तिला बोलते मी, म्हणजे माझा जीव जरा भांड्यात पडेल. आणि आता नंदिनी जीवाला आलं टेन्शन. आणि आजचा एपिसोड इथेच संपला बरं का मंडळी. डिटेलमध्ये दिलाय मी तुम्हाला एपिसोड रिव्ह्यू. लाईक करायला विसरू नका. आज टीटीएम उशिरा आल्यामुळे सगळी वेळेची गडबडच झाली. आता उद्याचा प्रोमो बघा त्यांनी काय दाखवलाय. रम्या मुद्दाम आर्यासाठी पपई आणि काही फळं घेऊन येते. आता आर्या ते खायला नकार देते. रम्या म्हणते, का ग, पपई म्हणून खात नाहीयेस का फ्रुट्स. त्यावर आर्या म्हणते, अगं नाही, नकोय मला. आता वसू आत्या म्हणतात, का ग, खा ना आर्या. मग रम्या म्हणते, आवडत नाही का तुला फळं, का तू प्रेग्नंट आहेस म्हणून खात नाहीयेस पपई. आता घाबरतो बरं का जीवा आणि नंदिनी पण. आता लगेच आर्याला ती म्हणते, रम्या सांग आर्या सगळ्यांना, तू प्रेग्नंट आहेस ना, कोण आहे ग तो मुलगा आर्या. नंदिनी म्हणते, वसू आत्या रम्या का बोलताय तुम्ही तिला, हा तिचा खाजगी प्रश्न आहे. त्यावर रम्या म्हणते, अगो नंदिनी, आम्ही फक्त नाव विचारतोय त्या मुलाचं, तुला का टेन्शन आलंय, सांग सांग आर्या, कोण आहे तो मुलगा. मग जीवा मध्ये बोलतो आणि म्हणतो, मी सांगतो ना तो मुलगा कोण आहे. नंदिनी आता जीवाकडे बघतच राहते. आता हा जीवा सगळं सत्य सांगतो का काय करतो हे उद्या कळेल. मंडळी, मालिकेत एवढे मुद्दे त्यांनी समोर आणलेत अचानकपणे की मागच्या मुद्द्यावर चर्चा करता अचानक समोरचा मुद्दा पुढे येऊन जातो. काय बोलावं आता. म्हणून मालिकेचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग, छान वाटलं काल तुमच्या कमेंट्स आल्या, तुम्ही त्यावर चर्चा केली, मस्त वाटलं मला प्रेक्षकांनो. असंच मला सांगा आजचा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. मंडळी टेक केअर बरं का. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद.